मायास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण खमंग असा जाळीदार ढोकळा बनवणार आहोत। चला तर मग करूया पटकन रेसिपीला सुरुवात। तर यासाठी 250 ग्राम बेसन घेतलेला आहे। बेसन आधी चाळून घेऊ। बेसन चाळणे खूप गरजेचे आहे। हा ढोकळा अगदी 10 मिनिटात तयार होतो आणि मस्त स्पॉन्जी आणि छान सॉफ्ट होतो। तर इथे बेसन चाळून झालेलं आहे। 125 ग्राम आंबट दही घेतलेलं आहे। किंचित हळद, चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घेऊ। पाण्याचा वापर खूप जास्त करायचा नाही। जेवढं लागेल पाणी तेवढंच घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घेऊन बॅटर तयार करून घ्यायचा। ढोकळ्याच्या मिश्रणाला जेवढं जास्त फेटता येईल तेवढं फेटायचं। आपण जेवढं जास्त फेटू तेवढाच ढोकळा छान स्पॉन्जी होईल। हे फेटून झाल्यावर मी मिक्सरमधून सुद्धा 1 मिनिट फेटून घेणार आहे। बघू शकता इथे मिक्सरमधून सुद्धा मी काढून घेतलेलं आहे। 1 चम्मच मी मोहरीचं तेल घेतलेलं आहे। तेल तुम्ही कोणतंही घेऊ शकता। एक चम्मच साखर घालत आहे। परत मिक्स करून घेऊ। आता 20 मिनिटांसाठी रेस्टसाठी ठेवून देऊ। तोपर्यंत एका पातेल्यामध्ये पाणी बॉईल करायला ठेवू। आता एका कुकरच्या डब्याला अशा प्रकारे मी तेल लावून घेत आहे। इथे 20 मिनिट झालेले आहे। परत विस्करच्या साहाय्याने मी परत फेटून घेत आहे। याआधी मी म्हटलं होतं की ढोकळ्याच्या मिश्रणाला जेवढं जास्त फेटता येईल तेवढं फेटायचं। बॅटर बघू शकता खूप जास्त घट्टही नाही आणि खूप असा पातळ सुद्धा नाही आहे। आता यामध्ये इनो टाकत आहे। इनो टाकल्यावर 1 चम्मच मी पाणी टाकत आहे। पाणी टाकला की इनो ॲक्टिवेट होतो। आता ही प्रोसेस थोडी फास्ट करायची। आता या तेल लावलेल्या डब्यामध्ये बॅटर टाकून देऊ। डब्याला छान टॅप करू। या बॉईल केलेल्या पाण्यामध्ये हा डबा ठेवून देऊ। आता 10 ते 12 मिनिटपर्यंत शिजवून घेऊ। तर इथे बघू शकता मस्त स्पॉन्ज दिसत आहे। आपण आता चेक करू। टूथपिकच्या साहाय्याने मी चेक करत आहे। बघू शकता इथे आपला ढोकळा शिजलेला आहे। टूथपिकला लागत नाही याचाच अर्थ आपला ढोकळा शिजलेला आहे। आता आपण काढून घेऊ। ढोकळा शिजल्यानंतर 10 ते 15 मिनिटपर्यंत म्हणजेच पूर्ण थंड होईपर्यंत पाण्यातच गॅस बंद करून पाण्यातच ठेवायचा आणि पूर्ण थंड झाला की हा डबा या ताटामध्ये टाकायचा। इथे बघू शकता हा ढोकळा पूर्ण थंड झालेला आहे। पूर्ण थंड झाला तर हा ढोकळा पटकन निघतो। बघू शकता मस्त स्पॉन्ज छान आलेला आहे। जेवढा दबेल तेवढा दबत आहे। आता हा ढोकळा पूर्ण थंड झाला तर आपण आता अशा प्रकारे याचे पीसेस करून घेऊ। ढोकळा थंड होणे खूप जरुरी आहे। थंड झाला तरच ढोकळा आपला मस्त पूर्णपणे निघतो। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। अशा प्रकारे आपण छान ढोकळ्याचे असे काप करून घेऊ।
बघू शकता एकदम असे इझिली एक एक पार्ट निघत आहे. मस्त स्पॉन्जी असा ढोकळा आपला तयार झालेला आहे. असे छान हलके झालेले आहे पूर्ण पीसेस. बघू शकता मस्त ढोकळा तयार झालेला आहे. बघा मी हाताने दाखवते. बघा किती मस्त सॉफ्ट असा ढोकळा तयार झालेला आहे. आता यासाठी मी तडका तयार केलेला आहे. यामध्ये राई जिरेची फोडणी, मिरची, कढीपत्ता टाकून यावर तडका तयार केला आणि हे टाकून देत आहे. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.